अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू इथं पत्रकारावर हल्ला करण्यात आलाय। पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत। बोरगाव मंजू पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या डाळंबीजवळील एका धाब्यावर पेट्रोल डिझेलची अवैध विक्री सुरू असल्याची माहिती पत्रकाराला मिळाली होती। याच्या वृत्तांकनासाठी गेलेल्या एका पत्रकारावर हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात अजय प्रभे हे जखमी झाले। त्यांच्यावर मूर्तिजापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हल्ला करणाऱ्यांचा शोध सुरू आहे। येथे लग्नविधी समारंभ आटोपून घरी येत असताना रॉयल धाब्याजवळ थांबलो असता तेथे पेट्रोल डिझेलची अवैधरित्या टँकरमधून काढणं दिसलं। मी माझा मोबाईल काढून चित्रीकरण करत असताना पाठीमागून तिथं काम करणारे मजुरांनी मला अमानुष मारहाण केली, लोटलाट करून मला अश्लील भाषेत शिवीगाळ केली। मजुरासह तिचा मालक पण हजर होते आणि तो मालकाचा मालक जो आहे तो मला ओळखत होता। तर ओळखीचा आहे म्हणूनच मी तिथं गेलो होतो। तिथं मला अवैधरित्या पेट्रोल काढताना दिसलं असता नदीम म्हणून त्याचं नाव होतं। नदीम, फरहान व एक कोणी दाडंबीचा असे तिघही मिळून ते अवैध तिथं धंदा करतात। त्याचं चित्रीकरण करत असताना मला अश्लील भाषेत शिवीगाळ करून जातीवादी शिवीगाळ केली व अमानुष मारहाण केली। तसेच माझ्याजवळ जाहिरातीची असलेली 40,000 रक्कम हे पण हिसकावून घेतली व आम्हाला मारहाण करून गाडीवर बसून तिथून अभी आप घर पे जाओ, अगर कहीं रुकते होंगे तो आपको घर पे आके जान से मारेंगे अशी धमकी देत आम्हाला